मस्त ठिकाण आहे. कसलं आहे. आपण चाललोय बहे बोरगावचा मारुती, 11 मारुतीतला एक जो मारुती आहे तो बघायला चाललोय. तर जाताना एकदम मस्त रोड आहे, दिसते खूप भारी. बंधाऱ्यावरून असं चालत जायचं. वा, मन एकदम खुशच झालं. हा हा हा, काय ठिकाण आहे मस्त. मस्त ठिकाण आहे. कसलं आहे. वा, इथून पाणी येते. हे ठिकाण सांगली जिल्ह्यामध्ये आहे, बहे बोरगाव. वा, रामलिंग इतिहास असा आहे की इथे रावण वध करून राम लक्ष्मण सीता मुक्कामासाठी आले होते बहे गावामध्ये. इथे जाण्यासाठी एकदम सुंदर रस्ता आहे, बंधाऱ्यावरून चालत जावं लागतं. इथे पोचल्यानंतर एक आख्यायिका आम्हाला वाचनास मिळाली. रावणाचा वध केल्यानंतर राम लक्ष्मण आणि सीता या ठिकाणी आले. सीतामाईंनी गावात मुक्काम केला आणि श्रीराम आंघोळीसाठी कृष्णा नदीला आले. त्यानंतर कृष्णेचा प्रवाह खूप वाढला. मग मारुतीरायांनी रामांच्या पाठीमागे उभे राहून कृष्णेला असं सांगितलं की दोन्ही बाजूला वाहा, आणि कृष्णा नदी दोन्ही बाजूला वाहून मग इथे रामलिंग बेट तयार झाले असं म्हणलं जातं. इथे राम लक्ष्मण आणि सीता यांच्या समोर शिवलिंग आहे, म्हणूनच या ठिकाणाला रामलिंग बेट म्हणले जात. तसेच समर्थ रामदास स्वामींनी 11 मारुती स्थापन केले, त्यातला एक मारुती इथे आहे. पावसाळ्यात हे ठिकाण अजूनही भारी असेल. तुम्ही हे ठिकाण पाहिले आहे का, कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ हे ते जे हनुमान मंदिर आहे, श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले 11 मारुतीपैकी एक. अरे वा, मस्त रे, केवढी हायटेड मूर्ती आहे. इथं असं घाट आहे. वा, घाट आहे. वा, संत वाहते कृष्णामाई. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा.